नमस्कार. मी ॲडव्होकेट आणि नोटरी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज नोटरी वकिलांसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. रिन्युअल ऑफ नोटरी म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की नोटरी झाल्यावर नोटरी हे जे आहे सर्टिफिकेट किंवा आपल्या नोटरीची जी प्रॅक्टिसची आपल्याला जी सर्टिफिकेट मिळतं ते 5 वर्षासाठी असतं आणि प्रत्येक 5 वर्षांनी ते रिन्यू करायचं असतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आपण कोणते शॉपचं वगैरे आपण शॉप असतं आणि त्या शॉपचं रिन्युअल करत असतो आपण प्रत्येक 5 वर्षांनी. तसंच हे नोटरीचं पण असतं. तर ह्या नोटरीच्या रिन्युअलसाठी काय काय गोष्टी करायच्या, कारण मला कित्येकदा फोन येतात बरेच जणांचे की नोटरी रिन्युअल करताना की आम्हाला ही अडचण आली आहे आणि नोटरी रिन्युअलसाठी काय काय करायचं, कसं करायचं, किंवा केल्यानंतर असं असं आम्हाला तिकडून लेटर आले आहे, मग तेव्हा काय करायचं. त्यामुळं नोटरी रिन्यू करताना जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर नोटरी रिन्यूसाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते की नोटरी रिन्यू जे आहे, नोटरी रिन्यू म्हणजे काय असतं, तर आपलं सर्टिफिकेट जे असतं नोटरीचं, तर ते सर्टिफिकेट जसं मी 2015ला नोटरी झाले, 2015 ते 2020पर्यंत माझं नोटरीचं ते होतं सर्टिफिकेट, जो आपण शिक्क्यावर पण आपलं ते असतं. ह्याच्या अगोदर शिक्क्यावर व्हॅलिडिटी डेट नव्हती, म्हणजे तुमचं कधीपर्यंत सर्टिफिकेट आहे ते त्याच्यावरती डेट नव्हती. पण आपलं डेट असते आता सध्या, आपला जो सील असतो गोल्ड, तर 2015ला मी नोटरी झाले तर 2020पर्यंत आहे, हे असं असतं. मग 2020पर्यंत नंतर मला रिन्यू करायचं. तर रिन्यूच्या वेळेस काय करायचं असतं की जेव्हा तुमचं, आता माझं 2020ला मी 20पर्यंत रिन्यू करून घेतलं, आता 2020 नंतर माझं 2025ला रिन्यूअल आहे. तर 2025ला माझं रिन्यूअल आहे 5 वर्षासाठी. आता 2025ला रिन्यूअल, तर ते मी कधी करायचं रिन्यूअल, तो जेव्हा 2025च्या मार्चमध्ये माझं रिन्यूअल आहे, तर मार्चच्या अगोदर 6 महिने मी रिन्यूअलचं साठी प्रोसिजर करायला सुरुवात करायची म्हणजे ते लॉ मिनिस्ट्रीला आपण पाठवायचं, नोटरी सेलला आपण ते पाठवायचं नोटरी सेलला, ते रिन्युअलचं सगळं हे करून. तर नोटरी रिन्युअल करताना काय काय तुम्हाला द्यायला लागतं, तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण नोटरी झाल्यावर जेव्हा आपण नोटरी होतो तर आपण प्रत्येक वर्षी 7 जानेवारीच्या आत आपण एक ऑडिट रिपोर्ट पाठवतो नोटरी सेलला, की आमचं वर्षभरामध्ये आम्ही किती डॉक्युमेंट केलेले आहेत, ॲफिडेविट किती केलेले आहेत, स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट किती केलेले आहेत, हमीपत्र किती केलेले आहेत, किंवा पार्टनरशिप डीड वगैरे, असं सगळे प्रत्येकाचे किती डॉक्युमेंट झालेत आणि त्याचं प्राईज आणि असं सगळं आपण ऑडिट पाठवतो प्रत्येक वर्षी. तर ते सगळे ऑडिट 5 वर्षाचे ते तुम्ही फर्स्ट पाठवायचे नोटरी रिन्युअलला. दुसरं म्हणजे की नोटरी रिन्युअलचं तुमचं एक ॲप्लिकेशन, त्या ॲप्लिकेशनबरोबर एक ॲफिडेविट. त्या ॲफिडेविटवर आपण असं म्हणतो की आपण इन्सॉल्वंट नाही आहे, आपल्यावर कोणता गुन्हा नाही आहे, आणि हे नोटरी रिन्युअलसाठी त्या ॲफिडेविटवर ते लिहिलेलं असतं. तो सगळा फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटप्रमाणे ते नोटरी रिन्युअलचं ते ॲफिडेविट तयार करायचं. तिसरं म्हणजे की तुमचे पासपोर्ट साईज फोटो पाठवायचे. आणि चौथं म्हणजे की सिग्नेचर पाठवायचे तुमचे, स्पेसिफिन सिग्नेचर, तुम्ही जे सिग्नेचर नोटरी म्हणून तुम्ही करताय ते त्यांना पुन्हा एकदा पाठवायचे की आमचे ते सिग्नेचर तुम्हाला पाठवतो आहे आम्ही. आणि दुसरं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुमचं रिन्युअल जे होणार आहे ते तुमच्या सर्टिफिकेटवर होणार आहे ओरिजिनल. कित्येक नोटरींनी असं केलं होतं की नोटरी सर्टिफिकेट आल्या त्यांनी ते लॅमिनेशन करून ठेवलं होतं. तर नोटरी सर्टिफिकेट कधीही लॅमिनेशन करायचं नाही, कारण त्या नोटरी सर्टिफिकेटच्या पाठीमागच ते रिन्युअलचं ते करतात, ते सही करतात आणि तिथं 2015 ते 2020, 2020 ते 2025, 2025 ते 30 आणि त्यांची सिग्नेचर असं असतं. त्यामुळे तुम्ही लॅमिनेशन करायचं नाही, ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचं आहे रिन्यूअलसाठी. ओरिजिनल सर्टिफिकेट पाठवल्यावर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आम्ही जेव्हा रिन्युअल केलं 2015च्या वेळेस आणि 2020च्या वेळेस, तेव्हा ऑनलाईन प्रोसिजर नव्हती आणि तेव्हा मग आम्हाला 2000चा DD पाठवायला लागायचा. पण आता 2000चा DD पाठवायची गरज नाही. तुम्हाला भारत कॉश म्हणून एक ॲप आहे, ते डाउनलोड करायचं. जे आता नव्याने नोटरी झालेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांनी ऑनलाईन नोटरीचा फॉर्म भरताना त्या भारत कोशवरूनच बऱ्याच लोकांनी पेमेंट केलं असं मला वाटतं. त्यामुळे भारत कोशचं तुम्हाला माहिती नसेल तर भारत कोश म्हणून प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते ॲप डाउनलोड करा आणि त्या डाउनलोड केल्यावर त्याच्यामध्ये पेमेंट म्हणून ऑप्शन येतो. नोटरी रिन्युअलसाठी 1000 रुपीज त्याच्यावर पे करा. त्याच्यावर पे केल्यावर ते ॲक्नॉलेजमेंट जे आहे ते ॲक्नॉलेजमेंटचा स्क्रीनशॉट काढून किंवा त्याचा फोटो काढून ठेवा आणि ते ॲक्नॉलेजमेंटचं तुम्ही हे करून प्रिंटआउट काढून ते तुम्हाला पाठवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे की हे सगळे डॉक्युमेंट पाठवल्यावर तुम्ही ते एन्व्हलपमध्ये टाकून त्या नोटरी सेलला तुम्हाला पाठवायचे. म्हणजे नोटरी जेव्हा तुमचं रिन्युअलचं डेट आहे त्याच्या अगोदर 6 महिने. पण समजा तुम्हाला 6 महिने अगोदर पाठवायला उशीर झाला, समजा काही लोक विसरतात किंवा काहीतरी गावाला गेलेले असतात किंवा काही आजारी असतात. तर माझी एक मैत्रीण होती की तिला 6 महिन्याच्या अगोदर तिला ते पाठवता आलं नाही, म्हणजे ती 5 महिने होते, ती 1 महिना तिचा असाच गेला. तेव्हा ते
नोटरी जर रिन्युअलसाठी तुम्ही 6 महिने अगोदर नाही पाठवलं, तुम्हाला डिले झाला 6 महिन्याचा, म्हणजे 5 महिने झाले किंवा 4 महिने झाले किंवा 5.5 महिने झाले, तर तुम्ही एक डिलेचा ॲफिडेविट असतो, त्याचा पण एक फॉर्मॅट असतो की असं आहे की वैयक्तिक कारणानुसार किंवा मेडिकल रिझननुसार किंवा काय असेल तुमच्या पर्सनल रिझननुसार हे डिले झालेलं आहे, त्यामुळं हे ॲफिडेविट माझं जे नोटरी रिन्युअल आहे ते करा. एक लक्षात घ्या, एकदा तुम्ही नोटरी झालं तर तुमचं नोटरीचे जे तुमचं जे हे सर्टिफिकेट म्हणजे नोटरीची जी तुमची पदवी आहे ती कॅन्सल कधीच नाही होते. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायचं नाही. फक्त हे जे डॉक्युमेंटेशन आहे ते व्यवस्थित करा. डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केल्यावर सगळं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे ऑफिस आहे ते दिल्लीला आहे, तिथून यायला वगैरे खूप वेळ लागतो. त्यामुळं कधीकधी 6 महिन्याच्या अगोदर पाठवायचा असा रूल आहे. बऱ्याचदा आपण 6 महिन्याच्या अगोदर जरी पाठवलं तर ते सर्टिफिकेट आपल्याला वेळेत येत नाही, तर तेव्हा घाबरून जायचं काही कारण नाही आहे. तुमचं सर्टिफिकेट ज्या डेटपर्यंत आहे त्या डेटपर्यंत तुम्ही काम करायचं आहे आणि ज्या डेटला तुमचं सर्टिफिकेटची मुदत संपली त्या डेटपासून काम करायचं नाही आहे. काही लोक त्या डेटपासून पण काम करतात, पण मला असं वाटतं की त्या डेटच्या नंतर तुम्ही काम करायला नाही पाहिजे, कारण आपलं सीलवर तो डेट असतो. मग बरेचसे क्लायंटच आपल्याला म्हणतात की तुमच्या सीलवर एवढंच आहे. आता क्लायंटला पण कळायला लागलं की हे रिन्युअल असतं, तर त्यामुळे मग ते तुम्ही रिन्युअल केल्यावरच काम करायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ऑलरेडी तुमचं ते रिन्यू होतंच, 100% ते रिन्युअल होतं. खूप रेअर केसमध्ये रिन्युअल होत नाही. म्हणजे आत्तापर्यंत मला तर ऐकण्यात नाही आलं की कुणाचं रिन्यू झालेलं नाही. त्यामुळं तुमचं रिन्यू होणार आहे. पॉझिटिव्ह राहा, फक्त सगळे कंप्लायन्स करा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात जे नोटरी रजिस्टर चेक करून घेतो त्यांचे जे रिपोर्ट असतात, तर ते रिपोर्ट तुम्ही नाही पाठवले तरी चालेल, पाठवले तरी चालेल. बरेचसे नोटरी जे आहेत ते रिपोर्ट पण पाठवतात आणि हे ऑडिट रिपोर्ट पण पाठवतात. पण माझं जे नोटरी रिन्युअल आहे ते मी माझ्या दोन्ही नोटरी रिन्युअलच्या वेळेस मी डिस्ट्रिक्ट कोर्टाचे रिपोर्ट पाठवले नव्हते आणि तरीही माझं नोटरी रिन्युअल झालं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा की कसं पद्धतीने तुम्ही करणार आहे, की तुम्हाला ते डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिलेले रिपोर्ट तुम्हाला पाठवायचे किंवा नाही पाठवायचे. दुसरं म्हणजे की नोटरी रिन्युअलचं हे सगळं पाठवल्यावर बरेचदा आता असं झालं आहे की म्हणजे यावर्षी असं झालं आहे की कित्येकांना असे त्यांच्याकडनं फोन नाही आले, त्यांना लेटर आले की तुमच्याकडनं आम्हाला हे सगळे डॉक्युमेंट मिळालेले नाही. तुमचं काही वेळा ते असं रकानेमध्ये लिहितात आणि टिकमार्क करतात, हे मिळालं म्हणजे टिकमार्क करतात, हे मिळालं आणि हे नाही मिळालं असे फुल्ली मारतात, हे नाही मिळालं फुली मारतात, सर्टिफिकेट मिळालं नाही फुली, हे 1000 रुपीज भारत कोचचे रिसिप्ट ते फुली, किंवा फोटो नाही मिळाले फुली. तर बरेचदा असं होतं की ठीक आहे, तुम्ही जर नाही पाठवलं, तुमच्याकडनं चुकून राहिलं, तर तुम्ही त्यांना परत पाठवा. तुम्हाला परत ते ओपनिंग लेटर एक करायला लागेल, एक ॲप्लिकेशन करायला लागेल की असं मी अगोदर पाठवलं होतं त्याची झेरॉक्स आणि त्याच्या अनुषंगाने तुमचं मला लेटर आलेलं आहे, त्या पद्धतीने मी हे पुन्हा पाठवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे नोटरी रिन्युअलसाठी हे सगळं तुम्ही पाठवणार आहे त्याचा एक सेट तुमच्याकडं पाहिजे. दुसरं म्हणजे की त्याची झेरॉक्स घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा एनव्हलपमध्ये टाकता तेव्हा एक फोटो काढा, टाकताना फोटो काढा, ते लावताना फोटो काढा, स्टिक करतो ना आपण ते पाकिट बंद करतो तेव्हा फोटो काढा, वाटलंच तर एक व्हिडिओ काढा, पाकिट पूर्ण तयार झाल्यावर एक व्हिडिओ काढा, पाकिट पूर्ण असा RPDला तुम्ही जाताना तिथे एखादा फोटो काढा की मी हे पाकिट असं घेतलं आहे. आणि मग तुमची जी RPDची रिसिप्ट किंवा स्पीड पोस्टची जी रिसिप्ट आहे त्याचा फोटो काढा, त्याचं हे करा. आणि जेव्हा तुम्हाला असं येईल की तुमच्याकडनं हे कागदपत्र नाही आले, म्हणजे माझ्याकडे 2 ते 4 नोटरींचे मला फोन आले, जास्त नोटरी लोकांचे फोन आले की आम्हाला असं आलं आहे की आम्ही सगळे डॉक्युमेंट पाठवले तरी ते म्हणतात की आम्हाला हे मिळालं नाही किंवा आम्हाला हे तुमचं डॉक्युमेंट मिळालं नाही. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही ॲप्लिकेशन करून त्यांना कळवा की आम्ही पाठवले आणि तुमच्याकडे फोटो वगैरे असतील, आणि बऱ्याचशा नोटरीकडे ते फोटो होते. तर तुम्ही ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी आहे हे, की तुम्ही जेव्हा नोटरी रिन्युअलसाठी हे सगळं कराल कंप्लायन्स, तुम्ही फोटो नक्की ठेवा की तुम्ही एनव्हलपमध्ये सगळं टाकलेलं आहे. एनव्हलप केल्यानंतर पण फोटो टाका, एक व्हिडिओ करा वाटलंच तर की एनव्हलप सगळं आम्ही टाकलं आहे आणि ते स्टिक करताना, म्हणजे प्रूफ ठेवा की उद्या जर समजा असं, कारण नोटरी सेलकडं खूप काम आहे. आता ऑलरेडी 14,648 नोटरी म्हणजे हिस्टॉरिकल नोटरी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं इमॅजिन करा की त्यांना किती काम करायचं, सगळ्यांचं सर्टिफिकेट करायचं आणि त्यात ह्या सर्टिफिकेट करता हे रिन्युअलचं पण काम त्यांचं चालू असतं. त्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं त्यासाठी तुम्ही प्रिकॉशन घ्या, तुम्ही त्यांना जास्तीत जास्त सोप्या रीतीने करून घ्या आणि त्यांना हे करा, काय म्हणतात त्याला, हेल्प करून आपलं काम लवकर करून घ्या. आणि नोटरी रिन्युअल करताना अजून तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला नक्की कळवा. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारलं तरी मी तुम्हाला आन्सर करेल. आणि मला असं वाटतं की मी नोटरी रिन्युअलची प्रोसिजर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. थँक्यू सो मच. आणि काही तक्रार किंवा क्वेरी असेल तर नक्की मला सांगा.
थँक्यू बाय.